लोकांच्या मनात हेच येतं की फक्त सिग्नलवर तुम्हाला टाळी वाजवताना हात पसरवताना दिसते, पण आम्ही भिका नाही मागत. मला मानव अधिकार दिले जात नाही, तर त्या मानव अधिकाराची माग करताना आम्ही हात लोकांपुढे पसरवतो आणि त्यांना ती मानव अधिकार देण्यासाठी त्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न करतो, जे कदाचित लोकांच्या दृष्टिकोनाने भीक मागणे आहे. बऱ्याचदा लोक मला चुकीची नावं ठेवायची किंवा जितका त्रास देता येईल तितका त्रास द्यायचा प्रयत्न करायचे. आज पुरुषाचे कपडे घालून आले म्हणजे आज पुरुष आहे. कधी मी जर साडी नेसली तर कधी कोणी म्हणायचं अच्छा आज औरत बन के आई है. लहानपणापासूनच मला वाटायचं की मी मुलगा नाही आहे, पण मी एक मुलगी आहे. पण हे मी कोणत्या शब्दात सांगू ह्याची मला जाणीव नव्हती, कारण त्यावेळेस LGBTQ ह्याची माहितीच नव्हती. लोकांना हे वाटतं की आम्ही शाप देतो, आमच्याकडे दैवी शक्ती आहे. मला त्या सगळ्यात ओढायच्या आहेत आणि त्यासाठी मला वाटतं शिक्षण हे माझं हत्यारं असं म्हणता येईल. मी MSc बाय रिसर्च इन केमिस्ट्री कंप्लीट केलं आहे. मला आठवतं मी जेव्हा मुलांसोबत खेळायला जायचे तेव्हा मुलं सांगायची नाही पण तू मुलींसारखा आहेस, आणि मुली सांगायच्या नाही नाही तू मुलांसारखा आहे, तू मुलांसोबत जा. भीती वाटायची की बाईंना जर कळालं आणि शाळेतनं जर काढलं तर मग काय. आणि असंच बरंच ट्रान्सजेंडर व्यक्तींसोबत होतं, ज्या कारणास्तव आमचं शिक्षण सुरुवातीपासून सुटून जातं. काही मॅनेजरने मला सांगितलं की तू वॉशरूममध्ये जाऊ नाही शकत, कारण तू ज्या वॉशरूममध्ये जातेस तिथे इतर महिलांना अस्वस्थ वाटतं आणि तुझ्या डॉक्युमेंट्सवर तुझं लिंग जे स्पेसिफाय केलं आहे ते तुझ्या ओळखीशी मॅच होत नाही, तर तू डॉक्युमेंट चेंज करून आण तरच तुला आम्ही तिथे जाऊन देऊ. कुठेतरी आमचा आवाज दाबला जातो, कुठेतरी आम्हाला रोखलं जातं आवाज उठवण्यापासून, आणि आम्हाला बाहेरची दिशा दाखवली जाते की तुम्ही इथे नाही येऊ शकत, तुम्ही इथे काम करण्याच्या लायकीचे नाही आहात आणि तुम्ही इथून लांबच राहा. सो असे बऱ्याच माझ्या ट्रान्सजेंडर बहिणींचे भावांचे जॉब्स आमच्या ओळखीमुळे निघून गेले आहेत आणि याची मला खूप खंत आहे. नमस्कार. लोकमत फिल्मीच्या जागर शक्तीचा या नवरात्र विशेष कार्यक्रमात मी तन्वी मुंडले आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आता तुम्ही म्हणाल मी आज इथे कशी, तर आज मी मुलाखत द्यायला नाही तर मुलाखत घ्यायला आली आहे. नवरात्र म्हटलं की आपण स्त्रीचा सन्मान करतो आणि आज आपण लोकमत फिल्मीच्या या खास कार्यक्रमात ट्रान्सजेंडर महिलांचा सन्मान करणार आहोत. खरं तर आपण बघतोय की आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने अगदी अव्वल दर्जा गाठलाय. ट्रान्सजेंडरनी सुद्धा प्रत्येक क्षेत्रात एक मानाचा दर्जा पटकावलाय. तर आज हीच ती वेळ आहे आपण त्यांना स्वीकारण्याची आणि त्यांना सन्मानित करण्याची. भेटूया आजच्या खास पाहुणीला, निष्ठाला. निष्ठा, तुझं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. धन्यवाद. मला आज खूप बरं वाटतंय लोकमत फिल्मीमध्ये येऊन आणि आज तुझ्यासोबत गप्पा मारणार आहोत, तर मी खूप एक्सायटेड आहे. येस, मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. मला सगळ्यात आधी तुझा परिचय करून दे. सर्वप्रथम मी इंट्रोड्यूस करते स्वतःला. माझं नाव निष्ठान शांत आहे आणि माझ्यासाठी प्रयोग केले जाणारे सर्वनाम स्त्रीवाचक आहेत. मी द ललित सुरी हॉस्पिटॅलिटी ग्रुपसोबत विविधता, समानता आणि समावेशनची व्यवस्थापक आहे. ह्यापूर्वी मी ट्वीट फाउंडेशन नामक एका संस्थेशी जोडले होते ॲज अ CEO, आणि त्याआधी मी ॲज अ सायंटिफिक ऑफिसर म्हणून एका जेनेटिक टेस्टिंग लॅबसोबत काम करत होते. माझं बॅकग्राऊंड सायंटिफिक आहे, पण मी विविधता, समानता आणि समावेशन ह्या ग्रुपशी जोडले आहे आणि मी बरंच काही ह्या संस्थेत काम करत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना समावेशन करून त्यांना योग्य ती मार्ग दाखवून त्यांना पुढे जाण्याचा एक रस्ता दाखवत आहे. सो थोडं छोटंसं काम करत आहे. छोटंसं नाही आहे हे, खरं तर खूप मोठं काम आहे. पण आता अर्थात तू इतकं सगळं शिकली आहेस, किंवा शक्यतो जनरली काय होतं ना लोकांच्या मनात, आमच्या मनात आधी मुळात प्रश्न हा किंवा प्रॉब्लेम म्हटलं तरी चालेल, हा असतो की आपण एका पर्टिक्युलर वेने एखाद्या गोष्टीकडे बघतो. की ट्रान्सजेंडर म्हटलं की आपल्याला कमी शिकलेली माणसं डोळ्यासमोर येतात, जे की खरं नाही आहे. आणि याचं उत्तम उदाहरण तू आहेस. तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुझा शिक्षणाचा प्रवास कसा होता. शिक्षणाचा प्रवास इतका सोपा नव्हता, कारण
मला माझ्या आईवडिलांनी एका मुलांच्या शाळेत टाकलं होतं आणि त्रास तिथून सुरू झाला की मी मुलांशी जुळत नव्हते आणि मला त्यांच्यासोबत कम्फर्टेबल वाटत नव्हतं. भीती वाटायची कोणी जर माझ्याबद्दल बाईंना सांगितलं तर मग काय होईल, आणि एखाद्या मित्राला जरी माझ्याबद्दल माहिती असली असती तरी मला साथ मिळेल की नाही आणि मला पुढे व्हायला योग्य तो रस्ता दिसेल की नाही, ते खूप मनात दडपण होतं. एका प्रकारची मी लढाई झगडत होते स्वतःच्या आतही आणि बाहेर दुनियासोबतही. तरी ध्येय माझं एकदम क्लिअर होतं. मला माहीत होतं की मला खूप शिकायचं आहे, मला पुढे व्हायचं आहे आणि मला खूप मोठं व्हायचं आहे आणि जितकं जास्ती शिक्षण घेता येईल तितकं घेत राहायचं आहे. सो माझ्या बाबांना एका वेळेस असं जाणवलं की माझं मूल स्पेशल आहे आणि त्याने मला रस्ता दाखवायचा प्रयत्न केला, पण मला कळत नव्हतं की हा माझ्यासाठी योग्य आहे की नाही. पण मग एक वेळ आली जेव्हा त्यांनी सांगितलं, तुला जे शिकायचं आहे ते तू शिक, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तो कॉन्फिडन्स जेव्हा मला मिळाला तेव्हा मला कळालं की मी काहीही करू शकते आणि त्यासाठी मला फक्त पुढे बघत राहायचं आहे आणि वरची पाऊल घेत राहायची आहे. मागे नाही बघायचं आहे वळून. किती काहीतरी झालं तरी पुढेच होत राहायचं आहे. सो कॉलेजमध्ये जेव्हा मी आले आणि जेव्हा मला कळालं की मुलांना मुलींकडे आकर्षण आहे आणि मुलींना मुलांकडे आकर्षण आहे, तेव्हा अक्षरशः मी डिप्रेशनमध्ये गेले आणि मला खरंच कळत नव्हतं की मी कोणत्या शब्दात जगाला सांगू की मी त्या साच्यात नाही बसत आहे आणि मला वेगळं वाटत आहे. पण ही भीती होती की जर मी सांगितलं तर मग कदाचित मला नाकारलं जाईल, कदाचित मला कॉलेजमध्ये येण्यापासून थांबवलं जाईल. तर मी गपचूप कोपऱ्यात एकाठे बसायचे आणि शिक्षक माझे बघत असायचे, कधीतरी मला बोलवायचे विचारायला की काय चालू आहे, तुझ्या मनात काही आहे का, काही सांगावंसं वाटतंय. पण मला तो विश्वास नव्हता की मला कोणी नक्की ऐकेल आणि समजण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा मी सुरुवातीला पाऊल घेतलं माझ्या जेंडर ट्रान्झिशनसाठी, मला आठवतं मी एका कॉलेजमध्ये शिकवतही होते वर्गात मुलांना आणि मला अक्षरशः तिकडच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटने बोलावून सांगितलं की तू ना लिपस्टिक लावून वर्गात नको जाऊ किंवा स्कर्ट घालून वर्गात जाऊ नको, कारण आमची मुलं निघून जातील दुसऱ्या कॉलेजेसमध्ये. आणि मला फार वाईट वाटलं की मी जे काम करते त्याची किंमत न करता मी कसं पेहराव करते त्याच्यावर लोकांचा फोकस आहे आणि त्याच्या कारणास्तव मला सांगितलं जात आहे की तू असं नको जात जाऊ वर्गात. पण मी माझ्या तऱ्हेने माझी वाट काढली आणि मी पुढेच होत राहिले. वेळ लागला शिक्षण पूर्ण करण्यासाठी, पण मी हार नाही मानले. मी खूप निष्ठावान होते आणि मला हे ध्येय क्लिअर होतं की मला किती करून शिक्षण पूर्ण करायचं आहे. आता एक वेळ अशी आली की माझं लीगल ट्रान्झिशन झालं होतं, जेणेकरून माझं नाव जे आता तुम्ही मला ज्या नावाने ओळखतात त्या नावाने भलेही ओळखलं जात होतं, पण माझ्या डॉक्युमेंट्सवर वगैरे जे नाव इतरांना माहीत होतं ते अजून त्यांना ते मान्य झालेलं नव्हतं. तर कुठेतरी ती लढा माझी होती जिथे मला ॲडजस्टमेंट करावी लागली काही वेळासाठी आणि त्याला साईडला ठेवून मला शिक्षणावर फोकस करणं खूप कठीण झालं होतं. पण मी पूर्ण केलं आणि मी MSc बाय रिसर्च इन केमिस्ट्री कंप्लीट केलं आहे आणि त्यासोबत मी बरेच कोर्सेस केले आहेत वेगवेगळ्या फील्ड्समध्ये आणि पुढे होत राहिले आणि मला अजूनही शिकावंसं वाटतं. अजूनही माझं ध्येय आहे की कधीतरी मी काहीतरी असं वेगळं शिकणार आहे जे कदाचित लोकांना असं वाटलं होतं की ही करू शकणार नाही. कारण जेव्हा एक ट्रान्सजेंडर व्यक्तीची ओळख दाखवली जाते तेव्हा लोकांच्या मनात हेच येतं की अच्छा हे फक्त सिग्नलवर तुम्हाला टाळी वाजवताना हात पसरवताना दिसते, पण आम्ही भिका नाही मागत. आम्ही आमची जी पद्धत आहे जी आमच्या समुदायाने स्वीकारली आहे, ज्याच्यात आम्हाला मानव अधिकार दिले जात नाही, तर त्या मानव अधिकाराची माग करताना आम्ही हात लोकांपुढे पसरवतो आणि त्यांना ती मानव अधिकार देण्यासाठी त्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न करतो, जे कदाचित लोकांच्या दृष्टिकोनाने भीक मागणे आहे. पण हे भीक मागणे नाही, हे आमच्या अधिकारांची माग करणे आहेत आणि त्यासाठीच आम्ही टाळ्या वाजवतो. पण लोकांना हे वाटतं की आम्ही शाप देतो, आमच्याकडे दैवी शक्ती आहे आणि असे बरेच काही काय म्हणतात अंधश्रद्धा लोकांकडे आहेत.
पण मला त्या सगळ्या तोडायच्या आहेत आणि त्यासाठी मला वाटतं शिक्षण हे माझं हत्यारं असं म्हणता येईल, जे मी स्वीकारलं आणि ज्याला मी अजूनही धरून आहे आणि मी सोडणार नाही. आणि ह्याचीच मी इतरांनाही इन्स्पिरेशन देईन की शिका आणि पुढे व्हा, कारण शिकाल तर पुढे व्हाल, नाहीतर नाही होणार. नाही, अगदीच करेक्ट आहे आणि खूप छान सांगितलंस तू. याबाबत लोकांना खरंच आता समजलं पाहिजे, कारण अजूनही आपण खूप अंधश्रद्धाळू आहोत आणि चुकीच्या गोष्टी फॉलो करत जातोय. मला एक तुला विचारायला आवडेल की जसं तू आता म्हणालीस तुला शिक्षण घेत असताना खूप काही प्रॉब्लेम्सना फेस करावं लागलं, तर जनरली हा एक भेदभाव झाला असेलच ना शिकत असताना. तर तेव्हा तुला असं कधी म्हणजे तू जरी म्हणालीस की मला कोणाला तरी मी सांगू शकत नव्हते काय होतंय ते, तर तुला शिकत असताना कोणी तुला डावलतंय किंवा भेदभाव करतंय हे जेव्हा जाणवलं, तेव्हा त्या अगेन्स्ट तू काय ऍक्शन घेतलीस किंवा तो स्ट्रगल तुझा काय होता एक्झॅक्टली, हे लोकांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. कारण आताही काही अशी मुलं असतील ज्यांना सांगता येत नाहीये, आपण जरी 2024 मध्ये जगत असलो तरीही अजूनही हा प्रॉब्लेम तितकाच मोठा आहे. सो येस. मी जरी म्हटलं शिक्षण माझं हत्यार होतं, पण दुसरं माझं हत्यार हे होतं की मी शांत राहायचे आणि शांत राहत मी फक्त माझ्यावर फोकस करायचे. बऱ्याचदा लोक मला चुकीची नावं ठेवायची किंवा जितका त्रास देता येईल तितका त्रास द्यायचा प्रयत्न करायची, पण मी माझे इयरफोन्स घालून गाणी ऐकायची आणि चुपचाप वाटेत पुढे होत राहायचे. मी कधी फोकस केला नाही की हा मला हे म्हणतोय किंवा तो मला ते म्हणतो आहे. लोकांचं बोलणं तितकंच होतं टफ असेल ना की जरी आपण टफ किती होतं. प्रयत्न केला की मी इग्नोर करेन सगळं, तरीही ते त्यावेळेला त्या व्यक्तीला माहिती असतं की तो काय कंडिशन मधून जातोय. आणि कितीही झालं तरी लोकांचे आवाज ऐकू यायचे. करेक्ट. पण मग माझ्या आजीने मला एकदा सांगितलं होतं की कुत्रे ना भोंकत असतात, ते थकतात आणि मग तोंड बंद ठेवतात. मग त्या गती मी असं विचार करायचे की ठीक आहे, शांत बसतील कधीतरी केव्हा तरी. मग आता जेव्हा मी इतके पुढे आले आहेत, सगळ्यांची आवाज आपोआप बंद झाली आणि आता माझ्याकडे लोक समोरून येतात बोलायला आणि माझ्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतात. पण मी कधी कोणाला दूर नाही केलं किंवा मी कधी कोणाशी भेदभाव नाही केला. मी सगळ्यांना तितकंच आपलं मानलं जितकं मी माझ्या घरच्यांना मानत असेल. अच्छा, तुला ही जाणीव कधी झाली की आपल्यात काहीतरी वेगळं आहे आणि हे काहीतरी नॉर्मल नाहीये, अशी जाणीव तुला कधी झाली? लहानपणापासूनच मला वाटायचं की मी मुलगा नाही आहे, पण मी एक मुलगी आहे. पण हे मी कोणत्या शब्दात सांगू ह्याची मला जाणीव नव्हती, कारण त्यावेळेस LGBTQ ह्याची माहितीच नव्हती. आणि घरच्यांना जर ट्रान्सजेंडर व्यक्तीची माहिती होती तर ती फक्त एक सोशो कल्चरल ग्रुपबद्दलच माहीत होतं. त्याहून अधिक काही माहिती नसल्यामुळे एक मनात भीती होती की मी कोणत्या शब्दात ह्यांना ही गोष्ट समजावून देऊ की मी नाही एका पुरुषाच्या गटात बसत किंवा नाही एका महिलेच्या गटात बसत, पण मी एक ट्रान्सजेंडर महिला म्हणून माझी ओळख सांगू शकते. खूप वेळ लागला. मी कॉलेजमध्ये रिसर्च परसिव्ह करत होते त्यावेळेस मला खूप दडपण आलं आणि मला समजत नव्हतं की माझ्यासोबत नक्की होतंय काय. मी नुसतं झोपत होते, खात होते आणि झोपत होते आणि मम्मी पण माझी विचारत होती की नक्की झालंय काय. मग एक दिवस मी तिला म्हटलं की मला ना वेगळंच वाटतंय आणि मी असं नाही, मला असं वाटतंय की मी जे आहे ते मी दाखवत नाही आहे दुनियेला आणि एक खोटं रूप माझं दुनियेसमोर आहे, कारण समाजाचा माझ्यावर दबाव आहे. मग मी वेगवेगळ्या माध्यमाने माझ्या घरच्यांना सांगायचा प्रयत्न केला की मी एक पुरुष नसून एक महिला आहे आणि मला माझ्याच तऱ्हेने राहायचं आहे. कठीण होतं, इतकं सोपं नव्हतं त्यांनाही मान्य करण्यासाठी की मी वेगळे आहे, पण मी जे पाऊल घेतलं होतं ते मागे नाही घ्यायचं आहे ह्याच्यावर एकदम दृढ निश्चय धरला होता. अर्थातच. आज तू एवढ्या मोठ्या पदावर काम करतेस कंपनीत, तर तुझा कामाच्या ठिकाणचा एक्सपिरियन्स कसा आहे? म्हणजे आपण चांगले शिकलोय, उच्च पदावर आहोत, मग लोकांचा आपल्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलतो असं म्हणतात, तर ते खरंच आहे का तुझ्या बाबतीत का नाही आहे? अगदी आहे. लोकांचा दृष्टिकोन खरंच बदलला आहे. जेव्हा त्यांना माहिती आहे की शिक्षण पूर्ण झालं आहे आणि उच्च शिक्षण केलं आहे आणि ते कामाच्या माध्यमातून दिसून येतं, तेव्हा लोकांना आपोआप आदर
द्यावासा वाटतो. असं जबरदस्तीने कोणी आदर द्यायला येत नाही, तर त्यांना गर्व वाटतो की ट्रान्सजेंडर व्यक्ती पण कामाच्या ठिकाणी येऊ शकतात आणि तितकंच छान काम करू शकतात जितकं इतर व्यक्ती करतात. मला आठवतं मी जेव्हा लॅबमध्ये पण काम करत होते, माझे सहकारी येऊन मला सांगायचे की मॅडम आम्ही कधी एका ट्रान्सजेंडर व्यक्तीला लॅबमध्ये काम करताना नाही बघितलं आणि तुम्हाला बघून आम्हाला खरंच गर्व वाटतो की आज तुम्ही आमच्यात येऊन काम करत आहात. तर ही जी तुम्ही उदाहरण लोकांना देत आहेत ते खरंच आम्हाला त्याचं कौतुक आहे आणि मी जाऊन आमच्या घरच्यांनाही सांगत आहोत की आमच्या कामाच्या ठिकाणी ट्रान्सजेंडर व्यक्ती येत आहेत. इतकंच नाही तर ट्रान्सजेंडर समुदायाशी जोडलेले इतर सदस्य आहेत त्यांनाही लोक सिग्नलला थांबवून फोटोज दाखवून प्रतिमा देण्याचा प्रयत्न करतात की आमच्याकडे ट्रान्सजेंडर व्यक्ती खूप चांगलं काम करत आहे आणि तुम्ही तितकंच चांगलं काम करू शकता. जर तुम्हाला काम करायची ओढ असेल तर आम्ही तुम्हाला संधी देण्यासाठी तयार आहोत. तेही त्यांना पटवून देतात आणि मला असं वाटतं की हे इतकं सोपं नसलं असतं जर काही समाजातल्या लोकांनी आम्हाला मान्यता नाही दिली असती किंवा आम्हाला स्वीकारलं नसतं. आणि सर्वप्रथम जर मला मान्यता मिळायला हवी होती तर ती माझ्या घरच्यांपासून आणि जेव्हा ती साथ मला माझ्या आईने आणि माझ्या भावाने दिली तेव्हा मला तो रस्ता क्लिअर दिसला की मला आता काही अडथळे फेस करावे नाही लागणार कारण माझी आई आणि माझा भाऊ माझ्या सोबत आहेत, तर मला घाबरायची गरज नाही. आणि हे खूप खरं आहे. म्हणजे इवन आता आमच्या क्षेत्रात सुद्धा आम्हाला शक्यतो पाठिंबा नसतो अभिनय क्षेत्रात जायचंय, म्हणजे सगळ्यांचाच नाही म्हणत मी, बऱ्याच वेळा असं असतं. पण जेव्हा तुमची फॅमिली तुमच्या साईडने उभी असते ना तेव्हा तुम्हाला कसलीच भीती नसते. म्हणजे की अगदीच खरं आहे. अगदी. तुला काय वाटतं की ट्रान्सजेंडर व्यक्ती का शिकत नसतील? म्हणजे काय त्यांना प्रॉब्लेम त्यांना फेसेस करावे लागतात का काय? म्हणजे बरीच कारणं आहेत पण माझ्या पर्सनल अनुभवावरून मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही जेव्हा समाजात एक लहान मूल जसं मोठं होत असतं आणि जसं त्याला शाळेत पाठवतात त्या वेळेपासून आम्हाला त्रास सहन करावा लागतो. हा शाळेतच नाही पण शाळेबाहेर समाजातही मुलांसोबत खेळताना ह्या दुहेरी वाटांवर आम्हाला मान्यता नाही मिळत आणि त्या कारणास्तव आम्ही वेगळे होतो. मला आठवतं मी जेव्हा मुलांसोबत खेळायला जायचे तेव्हा मुलं सांगायची नाही पण तू मुलींसारखा आहेस आणि मुली सांगायच्या नाही नाही तू मुलांसारखा आहे, तू मुलांसोबत जा. मग ह्या दोघांमध्ये मी मध्ये राहायचे आणि मला खूप त्रास व्हायचा की मी यांना कशी खात्री पटवून देऊ की मी ह्यांच्यातलीच आहे. आणि तसंच जेव्हा मी शाळेतही गेले तेव्हा शाळेतही मित्र खूप मजा घ्यायचे आणि खूप खिल्ली उडवायचे आणि खूप अस्वस्थ वाटायचं, भीती वाटायची की बाईंना जर कळालं आणि शाळेतनं जर काढलं तर मग काय. आणि असंच बरंच ट्रान्सजेंडर व्यक्तींसोबत होतं ज्या कारणास्तव आमचं शिक्षण सुरुवातीपासून सुटून जातं आणि आम्हाला फॉर्मल एज्युकेशन कंप्लीट करता येत नाही ज्या कारणास्तव आम्हाला कोणी जॉब्स देत नाही कारण आमच्याकडे डिग्रीज नसतात. डिग्रीज नसल्यामुळे आम्हाला जॉब नाही मिळत आणि जॉब नाही मिळत तर कोणी आम्हाला राहायला घरही देत नाही किंवा आम्ही आमची बिलही किंवा आम्ही औषधही नाही करू शकत. बेसिक ह्युमन राईट्स. सो त्या गोष्टी आमच्यापासून लांब होऊन जातात आणि आमचे बेसिक मानव अधिकार म्हणतात ते दूर होऊन जातात आणि त्या कारणास्तव आम्हाला पुढचं पाऊल घेता येत नाही. सो करिअर तर आमचं नसतंच. त्यातल्या त्यात जरी कोणी आम्हाला राहण्याचा साथ जरी दिला तर त्यातही आमचा खूप छळ होतो आणि आम्हाला शांतपणे जसं इतर व्यक्ती कुठे राहत असतील तसं राहायला मिळतच नाही. कुठून ना कुठून आम्हाला समाजात मागे ओढायचा प्रयत्न केलाच जातो आणि पुढचं पाऊल घेता येतच नाही. त्या कारणास्तव आम्ही शिक्षण घेण्याचा प्रयत्न जरी केला किंवा आम्हाला जे मूल्य शिक्षण मिळायचा जरी मार्ग असला तरी तो कुठे ना कुठे अडथळ्यांमुळे निघून जातो आणि आम्हाला आमचं शिक्षण पूर्ण करता येत नाही. पण आजच्या वेळेस बरेचसे असे कार्यक्रम राबवले जातात जिथे आम्ही ट्रान्सजेंडर व्यक्तींना शिकण्याचा एक जरिया देतो आणि त्यांना बेसिक गोष्टी जसं स्पोकन लँग्वेज किंवा डिजिटल स्किल्स असे बऱ्याच काही गोष्टी शिकवता येतात. पण जेव्हा त्या कामाच्या वेळेस वापरायचा वेळ येतो तेव्हा ते कुठेतरी मागे पडतात.
कारण ते स्किल्स इतपत नाही शिकवले जात जितके एका कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनला गरजेचे असतात. सो ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण हे करणं खूप गरजेचं आहे आणि तितकंच गरजेचं आहे जितकं आम्हाला संधी देण्याचं आहे. आणि जेव्हा मी संधी देण्याचं म्हणते तेव्हा नुसतंच संधी देऊन काम होत नाही, तर आम्हाला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, बेसिक जसं राहण्याची जागा, बेसिक हायजीन किंवा ऑल इन्क्लुझिव्ह रेस्टरूम्स ज्याला आजच्या काळी म्हणता येतं, किंवा सपोर्ट सिस्टम, मानसिक पातळीवर जो सपोर्ट सिस्टम पाहिजे आम्हाला, तो जरी आम्हाला मिळाला तरी बऱ्याचशा गोष्टी सुरळीत होतील आणि आम्हालाही एक सामान्य जीवन जगता येईल जे इतर व्यक्ती जगतात. अगदीच खरंय. स्त्री म्हणून पहिल्यांदा तुझा स्वीकार केला तो कुणी केला आणि कधी? तो दिवस कसा होता? म्हणजे मला आजही आठवतो तो दिवस, जेव्हा मी कॉलेजमध्ये माझ्या मैत्रिणीला सांगितलं की मी एक ट्रान्सजेंडर महिला आहे आणि तिला खूप मजा वाटली आणि ती म्हणाली की मला माहीतच होतं की तू माझ्यासारखीच आहे, कारण आम्ही नेहमी तुला बघायचो, आपण कुठेही फिरायला गेलो की आम्ही जरी शॉपिंग नाही केली तरी तुला आधी सगळ्या शॉपिंग करायची हौस असायची, भाजी घेण्यापासून सगळ्या गोष्टी तू करायची, पण आम्ही कधी त्या केल्याच नाही. आणि जेव्हा तिने मला सांगितलं की आता मी तुला नाव देणार आणि मी तुझ्यासाठी बरीच नावं लिस्ट केली आहेत, तर मी सजेस्ट करते तुला कोणतं आवडतं ते सांग. सो जेव्हा तिने मला निष्ठा हे नाव दिलं त्यावेळेस मला खरंच खूप बरं वाटलं होतं. आय मीन हृदय माझं अगदी गार झालं होतं आणि मला शब्दच सुचत नव्हते की मी हिचे कसे आभार मानू आणि कसं मी हिला सांगू की तू जी मान्यता मला देत आहे ते जर इतर लोक समाजात देतील तर सर्वांचंच आयुष्य सुखी होईल आणि हे जग हे खूप सुंदर होईल सर्वांसाठी जगण्याला. वाव. आपल्या रोजच्या आयुष्यात, दैनंदिन जीवनात आत्ता सुद्धा स्त्रियांना त्यांचं बाईपण जपताना खूप प्रॉब्लेम्स येतात, तर तुला तुझं बाईपण जपताना काय प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा आव्हानं, त्यांना तू कशी सामोरी जातेस? माझ्या अनुभवानुसार ज्या एका महिलेला समस्यांना सामोरे जावं लागतं त्याच समस्यांना मलाही सामोरे जावं लागतं. फरक एवढाच आहे की समाजाचा जो दृष्टिकोन आहे माझ्याकडे बघण्याचा तो वेगळा आहे. आणि तसाच जर आपण महिलांनी एकमेकांना साथ दिला तर मला वाटतं कोणी आपल्या पुढे उभं राहणार नाही आणि जे आपल्याला त्रासही देत आहेत तेही दूर होऊन जातील. सपोर्ट किंवा आधाराची गरज आहे ही फक्त ट्रान्सजेंडर व्यक्तींना नाही तर प्रत्येक मनुष्याला आहे. एकत्र येण्याची गरज आहे. अगदीच. तेव्हा ते होऊ शकतं नक्कीच. आता तू आम्हाला सगळे तुला येणारी आव्हानं, प्रॉब्लेम्स सांगितलेस, तर तुझ्या आयुष्यात असे पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स पण तुला कुठेतरी आला असेलच, तर त्याबद्दल ऐकायलाही आम्हाला आवडेल. पॉझिटिव्ह म्हणजे काही गोष्टी ज्या तुला म्हणजे ज्यामुळे तुला आनंद मिळालाय थोडा काळासाठी असेल किंवा काही असेल की जे एक्सपिरियन्स तुझ्या कायम लक्षात राहतील, असं काही? सर्वात अविस्मरणीय असा क्षण माझ्या आयुष्यात तो होता जेव्हा मला नोकरी मिळाली. आणि नोकरी फक्त मिळणं नाही पण त्या नोकरीत मला मान्यता मिळणं पण खूप गरजेचं होतं आणि समाजाचा जो दृष्टिकोन होता तो बदलण्याची मला एक संधी जी मिळाली होती ती माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाची होती, कारण मला माहीत होतं की माझ्याकडे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या समाजाला काही धडे शिकवू शकतात. हो, पण त्याचा कोणत्या माध्यमाने मी प्रसार करावा किंवा कोणत्या माध्यमातून मी लोकांना ते दर्शवलं पाहिजे हे मला कळत नव्हतं. पण नोकरीच्या माध्यमाने मला ते योग्य ते उदाहरण समाजाला देता आलं आणि तो बदल घडवता आला. ते दृष्टिकोन जे आहे त्याच्यामध्ये परिवर्तन आलं ते फक्त आणि फक्त माझ्या नोकरीमुळे आलं. आणि मला असं वाटतं की हा जो मनुष्याच्या जीवनातला महत्त्वाचा पाया आहे तो जर एखाद्या व्यक्तीला मिळाला तर मला वाटतं सर्व ट्रान्सजेंडर समुदायातली लोक ह्याच दिशेने पुढे होतील आणि नाही कोणती वेगळी दिशा स्वीकारतील जी खरंच समाजाच्या दृष्टिकोनाने योग्य नाही आहे. तू आता म्हणालीस की तुझ्यासाठी नोकरी मिळाली तो दिवस अविस्मरणीय होता,
तर अशी नोकरी शोधताना काही प्रॉब्लेम्स येतात का, किंवा मग तिथे काही ऐकवलं जातं का की आम्ही तुम्हाला नोकरी दिली आहे वगैरे, असा काही अनुभव तुला माहिती आहे का किंवा असे आलाय का? भरपूर सारे अनुभव आहेत माझ्याकडे सांगायला, पण मी अ, खूपच अविस्मरणीय असा जो नेगेटिव्ह अनुभव आहे तो मी शेअर करीन. मला आठवतं एका कॉर्पोरेटमध्ये मी जॉबसाठी गेले होते आणि सुरुवातीच्या काही दिवसात माझ्या पाठी काही लोकं होती जी नॉन स्टॉप माझ्या मुवमेंट्सवर लक्ष ठेवत होते. ओ, ॲज दो की ते CCTV कॅमेरासारखे माझ्या पाठीशी होते. अच्छा. वॉशरूममध्ये जरी गेले तर तिथेही यायचे. अरे बापरे. आणि एका संध्याकाळी मला बोलावण्यात आलं आणि काही मॅनेजर्सने मला सांगितलं की तू वॉशरूममध्ये जाऊ नाही शकत, कारण तू ज्या वॉशरूममध्ये जातेस तिथे इतर महिलांना अरे बापरे. अस्वस्थ वाटतं आणि तू तिथे नाही जाऊ शकत, कारण तुझ्या डॉक्युमेंट्सवर तुझं लिंग जे स्पेसिफाय केलं आहे ते तुझ्या ओळखीशी मॅच होत नाही. तर तू डॉक्युमेंट्स चेंज करून आण, तरच तुला आम्ही तिथे जाऊन देऊ. इतकंच नाही तर माझी सॅलरी पण त्यांनी स्टॉप करून ठेवली होती, अरे बापरे. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की तू जो फोटोग्राफ दिला आहेस तुझ्या नवीन ओळखीचा तो नाही चालणार, कारण तुझे डॉक्युमेंट्स जुन्या ओळखीचे आहेत त्याला match होत आणि ते मॅच करत नाही. अरे तर तू बापरे. ते आणून दे, तरच आम्ही तुला सॅलरी प्रोव्हाइड करू. इतकंच नाही तर माहीत होतं की मी इतकं सुशिक्षित आहे, पण मला जॉब रोल जो दिला होता तो एकदम छोट्या पातळीचा दिला होता आणि मला इतकं वाईट वाटलं होतं की मी इतकं शिकून काय फायदा झाला. जर मला एंट्री लेवलचे जॉब करायचे होते तर मग एवढं शिक्षणाचा काही उपयोगच नव्हता, कारण कितीही झालं तर फॅमिलीसाठी पण ती एका प्रकारची इन्व्हेस्टमेंटच होती ना. आणि त्यांनी पण खूप सपोर्ट करून मला पुढे आणलं. खूप वाईट वाटायचं. दुसऱ्या ठिकाणी मी एका जॉब इंटरव्ह्यूसाठी गेले होते, तिथे मला रिसेप्शनिस्टच्या पोझिशनसाठी इंटरव्ह्यू केलं जात होतं. मी म्हटलं मी इतकं रिसर्च केलं आहे आणि इतकं शोध लावून मी सायन्समध्ये पुढे व्हायचा प्रयत्न केला, पण मला रिसेप्शनिस्टसाठी बोलवलं जातं आहे. तर का? कारण मी एक ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे म्हणून, आणि त्यांना सगळ्यांचा समावेश करायचा आहे म्हणून ट्रान्सजेंडर व्यक्तीला त्यांनी रिसेप्शनवर ठेवायचा निर्णय घेतला. मग तेव्हा मी त्यांना बरंच काही माझ्या संशोधनाबद्दल सांगितलं आणि सांगितलं की मी बरंच काही करू शकते, मला फक्त तुम्ही संधी द्या आणि मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेन की मी बरंच काही अचीव करू शकते. ऑफकोर्स चॅलेंजेस होते, काही लोकांमध्ये समज नव्हती. माझे जे सहकारी होते ते बघायचेच नाही माझ्या डोळ्यात, नुसतं कम्प्युटरकडे बघत बसायचे आणि मी बाजूला बसलेले त्यांच्यासाठी अदृश्यच होते. आणि त्यांना मला समजावण्यासाठी बराच वेळ गेला आणि एक वेळ अशी आली जेव्हा लोकांना कळालं की ही काही वेगळी नाही आहे किंवा हिच्यासोबत जे घडतंय ते योग्य नाही आहे. तेव्हा काही लोकांनी मला साथ देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर गोष्ट थोडीफार बरी व्हायला लागली. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी फक्त एक आठवण म्हणून राहिली, एक नेगेटिव्ह एक्सपिरियन्स माझ्या आयुष्यातला. पण ही गोष्ट मी माझ्यापर्यंतच नाही ठेवता मी इतरांनाही सांगू राहिले, कारण जर मी सुशिक्षित असून जर एवढ्या साऱ्या समस्यांचा कामाच्या जागी सामना करू शकते, तर एक व्यक्ती जी सुशिक्षित नसून काम करण्याचा जर मार्ग घेत असेल तर त्यांना किती गोष्टी सहन कराव्या लागत असतील याचा आपल्याला काही अंदाजा नसेल. कारण कुठेतरी आमचा आवाज दाबला जातो, कुठेतरी आम्हाला रोखलं जातं आवाज उठवण्यापासून, आणि आम्हाला बाहेरची दिशा दाखवली जाते की तुम्ही इथे नाही येऊ शकत, तुम्ही इथे काम करण्याच्या लायकीचे नाही आहात आणि तुम्ही इथून लांबच राहा. सो असे बऱ्याच माझ्या ट्रान्सजेंडर बहिणींचे, भावांचे जॉब्स आमच्या ओळखीमुळे निघून गेले आहेत आणि याची मला खूप खंत आहे. आय होप या नवरात्रीच्या निमित्ताने सगळ्या गोष्टी हळूहळू बदलतील पुढे. ही आमची आशा आहे. येस येस. आता जसं तू म्हणालीस की हे तुझे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस होते, तर बऱ्याचदा लैंगिक छळ सुद्धा होतो आणि त्यासाठीची तुमची फाईट खूप वेगळी आहे. तर त्याबद्दल तू काय म्हणशील? तुला असा कधी एक्सपिरियन्स आलाय का? किंवा जर कोणीही एखाद्याच्या बाबतीत जर असं केलं, एका व्यक्तीच्या बाबतीत, तर
त्यासाठीचा उपाय किंवा त्यासाठी काय केलं जावं असं तुला वाटतं? सो कामाच्या जागी जिथे वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात तिथे काही गोष्टी अशा बोलल्या जातात ज्या नाही बोलायला पाहिजे आणि अशाच काही गोष्टींची शिकार आम्ही ट्रान्सजेंडर व्यक्ती होत असतो. जसं आम्ही काही कपडे घातले तर लोकांच्या टिप्पण्या येतात की आज पुरुषाचे कपडे घालून आले म्हणजे आज पुरुष आहे. आणि कधी मी जर साडी नेसली तर कधी कोणी म्हणायचं अच्छा आज औरत बन के आई है. सो अशा उपमा बऱ्याचशा दिल्या जात असायच्या आणि खूप अस्वस्थ वाटायच्या. पण त्यावेळेस मला कोणी सांगितलं नाही की अशा काही संघटना आहेत ज्या आपल्याला बचावतील अशा गोष्टींपासून ज्या आपल्यासोबत नाही व्हायला पाहिजे. पण ह्याची माहिती नसल्यामुळे मी त्यावेळेस काही करू शकले नाही. पण दैनंदिन मला हा अनुभव आला की लोक नेहमी डोक्यापासून पायापर्यंत स्कॅन करतात आणि वेगळ्याच नजरेने बघतात आणि त्याचा जो माझ्या मानसिक स्तरेवर परिणाम होता हे मी क्वचितच कोणासोबत शेअर करू शकले. पण एका ऑर्गनायझेशनमध्ये मला जेव्हा कळालं की एक अशी कमिटी आहे ज्याला म्हणतात प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट आणि त्याची जी इंटरनल कंप्लेंट्स कमिटी आहे त्याच्यात माझा सहभाग केला गेला होता. आणि जेव्हा मला ह्याच्याबद्दल प्रशिक्षण देण्यात आलं तेव्हा मला कळालं की ह्या गोष्टी माझ्यासोबत आधी झाल्या होत्या पण मला माहीत नव्हतं कोणाकडे जायचं होतं. तसंच बऱ्याच ऑर्गनायझेशन्समध्ये ही माहिती दिली जात नाही ज्या कारणास्तव आमच्या कंप्लेंट्स कोणापर्यंत पोचत नाहीत किंवा जरी पोचल्या तर त्याचा काही उपाय आम्हाला दिला जात नाही. आजही मी ह्याच्याबद्दल प्रशिक्षण घेत असते आणि फक्तच समुदायाशी जोडलेल्या व्यक्तींना नाही पण ऑर्गनायझेशनमध्ये इतर जे सहकारी आहेत त्यांना समजवण्याचा पण प्रयत्न करते की आपण अशा कोणत्याही गोष्टींमध्ये आपलं भाग नाही द्यायचा जेणेकरून इतर व्यक्तींना त्रास होईल. ह्या गोष्टी आमच्याबाबत खूप कॉमन असतील पण ह्याच्याबद्दल माहिती इतकी दिली जात नाही किंवा कंप्लेंट्स इतके केले जात नाही कारण कुठेतरी आमच्या मनात भीती असते की आमची नोकरी जाईल मग आम्ही कुठे जाऊ किंवा आमची ट्रीटमेंट चालू आहे तर मग त्याचे पैसे आम्ही कुठून देऊ ना. तर ह्यासाठी बऱ्याचशा अशा कंप्लेंट्स आम्ही रेज नाही केल्या आहेत ज्या मला असं वाटतं आत्ताच्या काळी रेज करणं खूप योग्य आणि गरजेचं आहे. कारण आपल्याला मदत देण्यासाठी बऱ्याचशा असं संघटना आहेत ज्या आपला साथ देऊ शकतात. नक्कीच नक्कीच. तुला कधी आजपर्यंत दुर्गेचा अवतार घ्यावा लागलाय का या सगळ्याला फाईट करण्यासाठी? बऱ्याचदा मी जरी किती शांत आणि सुशील असं दिसेन तरी बरेच असे प्रसंग आहेत जिथे मला दुर्गेचा अवतार घ्यावा लागला. आणि त्यातला एक असा प्रसंग मी सांगेन तर एका ऑर्गनायझेशनमध्ये मी काम करत होते आणि तेव्हा मी एकटीच ट्रान्सजेंडर महिला म्हणून सर्वांना दिसत होते आणि तिथे इतरही LGBTQ समुदायाचे सदस्य होते जे गुपचूप बसायचे आणि आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करायचे कारण मान्यता नसायची, भीती असायची की जर कोणाला कळालं तर काय. तर असंच माझा एक सहकर्मी होता ज्याच्यासोबत लैंगिक छळ होत होता आणि हा जरी इतर लोकांना दिसत होता तरी कोणी सपोर्ट करत नव्हतं, कोणी आधार देण्याचा प्रयत्न करत होता. तर एक वेळ अशी आली जेव्हा त्या व्यक्तीने मला फक्त आवाज दिली निष्ठा म्हणून आणि मी माझ्या क्युबिकलमधून उभे राहिले आणि मला बघताच जो चुकीचे काम करत होता तो व्यक्ती घाबरला आणि त्याला लक्षात आले की आता निष्ठा इथे आहे आणि जर मी असं पुन्हा काही केलं तर ही मला सोडणार नाही तर आपण हे स्टॉप केलं पाहिजे. फार कमाल. सो असा कामाच्या जागी हा एक माझ्यासोबत अविस्मरणीय प्रसंग होता. वा, पण खरंच कमाल, फार कमाल. इतकं सगळं झाल्यानंतर मेंटली स्टेबल राहणं फार कठीण असतं. तर त्याबद्दलचा तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? म्हणजे तू कसं स्वतःला ठेवलंयस आजपर्यंत किंवा तू काय सांगू इच्छितेस? मेंटल स्टेबिलिटी हा खूप मोठा चॅलेंज होता कारण बऱ्याचशा अशा घटना घडल्या आयुष्यात ज्याने काय करू आणि काय नाही हे समजत नव्हतं. मी मानसोपचारांकडे पण गेले होते. त्यांनी मला बरीच औषधं पण दिली होती जी औषधं मला नाही घ्यायला पाहिजे होती कारण त्यांना असं वाटत होतं की नाही हिच्याबद्दल कदाचित काही वेगळं घडत असेल. सो ते ट्राय करत होते, प्रयत्न करत होते की कदाचित ही औषधं दिली तर बरी होईल किंवा असं काहीतरी. पण 6 महिने मी
बिना औषधाचं राहिले आणि मी स्वतःवर काम करत राहिले. मी सायकल चालवायला जायचे, मला सायकल चालवायला खूप आवडायचं आणि आम्ही दादरला राहत होतो आणि दादरहून प्रभादेवी, वरळी, सी फेस असं सायकल चालवत चालवत मी नेहमी मजा करायचे खूप. सायकल चालवताना माझं माइंड खूप फ्रेश राहायचं, कारण मला ती ॲक्टिव्हिटी इतकी आवडते. एकतर तुम्ही 4 भिंतींत बाहेर व्हा आणि स्वतःला तो एक अनुभव द्या जो कदाचित कोणी एक्सपिरियन्स नाही केला असेल. आणि तेच नाही तर मी योगाही करत होते. मी जितकं इमोशनल वेलबिंगवर माझ्या फोकस करत होते तितकंच फिजिकल वेलबिंगवर पण करायचा प्रयत्न करत होते. पण कुठेतरी बॉडी इश्यूज होते आणि ते आताही बऱ्याच जणांना फेस करावे लागतात. पण मला ही एक संधी मिळाली जिथे मी माझ्या योगिक प्रॅक्टिसेसवर फोकस करून स्वतःला शांत आणि एक सामान्य मनुष्यासारखा जगण्याचा एक उपाय शोधला. मला कदाचित तो खूप मदतीचा राहील. कारण हे खूप टफ आहे. म्हणजे तो सुद्धा तुझ्या आयुष्यातला जो पिरियड होता जेव्हा तू स्वतःला ॲक्सेप्ट केलंस, त्या पिरियडमध्ये स्वतःची मेंटल स्टेबिलिटी मेंटेन करणं म्हणजे स्टेबल राहणं मेंटली हे खूप कठीण आहे. आपण आजकाल बघतो साध्या साध्या गोष्टींमुळे माणसांना डिप्रेशन येतं कुठल्याही, तर तुझ्यासाठी ते खूप जास्त चॅलेंजिंग असेल. आपल्याला आयुष्यात एक हक्काचा माणूस तर लागतोच, तर अशा पार्टनर बद्दल तू काय म्हणशील? इफ यू आर कम्फर्टेबल. मला माहित नाही तो व्यक्ती माझ्यासोबत आहे की नाही आहे, की येईल की नाही येईल. पण मला वाटतं जर मला खरंच कोणावर हक्क दाखवायचा असेल तर तो स्वतःवर असेल. जर मी स्वतःला सॉर्ट करू शकेन आणि स्वतःला तितकंच प्रेम देऊ शकेन जितकं इतरांना मी आजही देत आहे, तर मला वाटतं त्या व्यक्तीला कधीतरी ती जाणीव होईल की ही योग्य व्यक्ती आहे आणि आपण सोबत राहिलं पाहिजे. तर मी वाट बघेन. मला काही घाई नाही आहे किंवा मी शोध करत नाही बसणार. पण अगदीच प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपलं हक्काचा माणूस असावा. पण मला असं वाटतं की त्यासाठी खूप राईट टाइम यावा लागतो आणि माणूस ओळखला जेव्हा यायचं. करेक्ट. खूप छान. तुझ्या आयुष्यातली प्रेरणास्थान तुझ्या आयुष्यातलं किंवा तुला कोणाकडून प्रेरणा मिळते? खरं सांगू तर मला स्वतःकडूनच प्रेरणा मिळते. कारण मला माहिती आहे दिवस मी कसा सुरू करते. स्वतः उठल्यावर आरशात बघण्यापासून स्वतःला घराबाहेर ढकलण्यापासून मला जी तडजोड करावी लागते आणि जे अडथळे माझ्या सामोरे येणार आहेत त्यांना कसं सामोरे जायचं ही समज जी स्वतःला देत असते ती इतकी सोपी नसते. आणि त्याचं मी कशा प्रकारे सामना करते हे मला माहिती आहे. तर मला असं वाटतं की मी जे सामना करत आहे ते कदाचित इतर व्यक्ती नाही समजू शकत, तर ते स्वतःला समजते. आणि आजपर्यंत मी जिथे कुठे पण पोचले आहे ते मी कसं आले आहे ते मलाच माहिती आहे. सो मी स्वतःलाच प्रेरणादायक मानते. नक्कीच. आता तू म्हणालीस तू दुर्गेचा अवतारही घेतला होतास. हे एवढे सगळे एक्सपिरियन्स तुला आलाय, वेगवेगळ्या प्रकारचा एक्सपिरियन्स आलाय, तर नवरात्रोत्सवाकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन कसा आहे? नवरात्रोत्सव मला खूप 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 प्रिय आहे आणि देवी येत आहे हे कानात पडलेच की मला खूप आनंद वाटतो आणि कुठेतरी असं वाटतं ती माझ्यासोबतच आहे. नक्कीच. आणि दैनंदिन कार्यक्रमात माझ्यासोबत मला साथ देत आहे आणि मला पुढे होण्याचा एक आत्मविश्वास देत आहे. तर आम्ही सोबतच आहोत हा मला अनुभव आहे. वाव, खूप छान वाटलं. मला खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या म्हणजे आपण असं भेटल्यानंतर गप्पा मारल्यानंतर आपल्याला समजतात. आपण ऐकत असतो, पण आता जसे तू तुझं काही एक्सपिरियन्स सांगितलेस
तुझ्याशी गप्पा मारून ते आम्हाला कळले आणि हजारो लोकांना या इंटरव्ह्यू थ्रू समजतील आणि नक्कीच त्यांच्या उपयोगी ठरतील हे सगळे किस्से. मला वाटतं की हा जो तुझ्याकडे ॲक्सेप्टन्स आहे हाच आपल्याला आयुष्यात याला खूप वेळ जातो. आपण ॲक्सेप्ट नाही करत स्वतःला, आपण जसे आहोत तसे, कुठल्याही बाबतीत असेल, वेगवेगळ्या कारणांसाठी असेल. सो मला तुझ्याकडून हे म्हणजे खरंच सांगते, मला हे शिकायला मिळालं तुझ्याकडून की माझ्यातही असतील काही गोष्टी ज्या गोष्टींचा ॲक्सेप्टन्स मला नाही आहे किंवा आहे पण आपण त्यावर शुअर नसतो. सो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि या सेगमेंटच्या अनुषंगाने मलाही तुझ्याकडून शिकायला मिळाली. सो या सगळ्यासाठी मी लोकमत फिल्मीचे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तन्वी, मलाही तुझ्याशी गप्पा मारून खूप मजा आली आणि खूप खूप आभार तुझे आणि लोकमत फिल्मीचे मला इथे आमंत्रित करून माझ्याशी गप्पा मारण्यासाठी आणि माझ्याबद्दलही इतरांना थोडी माहिती देण्यासाठी खूप खूप आभार. तर निशा, आपण जसं म्हटलं की या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण स्त्री शक्तीचा सन्मान करणार आहोत, तर लोकमत फिल्मीतर्फे आपण तुझा सन्मान करणार.